या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर. सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी. दर्शक हो, आता पाहूयात एक सविस्तर बातमी. दत्त जयंतीचा उत्सव सोलापुरातील सर्वात जुना असणाऱ्या दत्त चौकातील श्री दत्त मंदिरात पाहायला मिळाला. यावेळी अनेक भाविकांनी गुरुवार आणि दत्त जयंती असल्यामुळे दर्शनासाठी मोठ्या रांगा लावल्याचं दिसून आलं. संपूर्ण देशात दत्त जयंतीचा उत्सव मोठ्या भक्तिमय वातावरणामध्ये पाहायला मिळाला. अशातच गुरुवार असल्यामुळे अनेक दत्त मंदिरांमध्ये भाविकांची अलोट गर्दी दिसली. सोलापुरातील सर्वात जुनं दत्त मंदिर असणारं दत्त चौकातील श्री दत्त मंदिरामध्ये दत्त जयंतीनिमित्त मंदिर फुलांनी सजवण्यात आलं. तसंच दत्त जयंतीनिमित्त अनेक कार्यक्रमाचंही आयोजन करण्यात आल्याची माहिती दत्त मंदिराच्या विश्वस्तांनी दिली. आज भवानी पेठ मध्यवर्ती दत्त मंदिर येथे दत्त जयंती फार उत्साहात साजरी होत आहे. 27 तारखेपासून दत्त जयंतीला प्रारंभ झालेला आहे. 27 तारखेपासून श्री दत्त महात्म्य व श्री गुरुचरित्र पारायणास प्रारंभ झाला आणि 3 तारखेला त्यांची समाप्ती झाली. काही काही मुलं जी पहिल्यांदा बसतात, नवीन मुलं असतात, त्यांच्यासाठी पण आपण भक्ती मार्गाला लावतो. त्यांना श्री गजानन विजय हा भक्ती ग्रंथ, श्री गजानन महाराजांचा, शेगावच्या गजानन महाराजांचा ग्रंथ हा वाचण्यास त्यांना दिला आणि ते अतिशय आनंदीने आणि आवडीने वाचत आहेत मुलं. आणि काल मुलांनी संपवलं देखील आणि सगळे जे पारायणाचे जे काटेकोर नियम असतात ते सर्व नियम तंतोतंत पाळून आजची ही जी तरुण पिढी आहे ती आपल्या ह्या भक्ती मार्गात येत आहे. याबद्दल मला खूप आनंद वाटत आहे. आज सकाळी श्री दत्त याग यज्ञ झाला आणि त्यानंतर आता महाआरती झाली आणि संध्याकाळी 4 वाजता महाराजांची पालखी उत्सव होईल आणि त्यानंतर आल्यानंतर महाराजांच्या चरणावर पुष्पवृष्टी होईल आणि त्यानंतर पाण्याचा कार्यक्रम होईल आणि उद्या 12 वाजता महाआरती होईल आणि त्यानंतर 12 ते 3 महाप्रसाद होईल. तरी सर्व दत्त भक्तांनी याची नोंद घ्यावी आणि दत्त कृपेच्या प्रसादाचा लाभ घ्यावा. नमस्कार. पहाटेपासूनच मंदिरात दर्शन घेण्यासाठी भाविकांची लांबच लांब रांग पाहायला मिळाली. गुरुवारी संपूर्ण दिवसभर दत्त जयंतीनिमित्त दत्त मंदिरात अनेक कार्यक्रम आयोजित केल्याचंही यावेळी सांगण्यात आलं. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.